रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा. प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. नमस्कार. रोज एक ओवी संतांची ह्या मालिकेमध्ये पुनश्च एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही सगळे ही मालिका बघून अत्यंत महत्त्वाचं काम करत आहात, ते म्हणजे माझ्यावर उपकार करत आहात. माझ्यावर उपकार या दृष्टिकोनातून म्हणतो मी की माझी जी इच्छा आहे की आत्ताच्या या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये रोज सकाळी दिवसभरामध्ये एक 10 मिनटं कोणीतरी सकारात्मक मुद्दा मांडतो आहे आणि त्याच्यावरती चिंतन व्हायला हवं. त्यामुळे तुम्ही असा विचार करत आहात हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्या निमित्तानं काय घडतं आहे तर संतांची सेवा घडते आहे. संतांची भक्ती करत असताना श्रवण हा पहिला मुद्दा आहे. आणि त्यामुळे संतांच्या ओव्या घेऊन जेव्हा मी मला जे समजलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तुम्ही ऐकून तुम्हाला जे समजलं त्याच्यावरती तुमचं चिंतन होणार आहे. आणि मग ते हळूहळू त्याचा परिणाम जो आहे तो वाढत जातो. आणि म्हणून तुमचं चिंतन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. येणारे 4 भाग मी संत श्री दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजय या शेगावच्या गजानन महाराजांच्या चरित्रातल्या घेणार आहे. कारण ते आवश्यक आहेत. त्यात आजची जी ओवी आहे जी तुम्ही आता ऐकलीत की कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा. प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. तसं पाहायला गेलं तर हा जो सिद्धांत दासगणू महाराजांनी सांगितलेला आहे त्याचं कारण असं आहे की ज्ञान आणि श्रद्धा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञान हे बुद्धीशी निगडित आहे आणि श्रद्धा ही मनाशी निगडित आहे. आणि त्यामुळे श्रद्धा जोडण्याचं काम करते आणि ज्ञान विघटनाचं काम करतं. आणि हे जे विघटन आहे, हे विघटन आता आपण शास्त्रामध्ये म्हणजे विज्ञानातही बघत आहोत की मग अणूचा रेणू, रेणूचा अणू, पुन्हा ते रेणूचा अणू, पुन्हा अणूचा रेणू, असं बारीक 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 तो देवकण शोधतात सगळेजण. तो जो छोटा कण आहे जिथून निर्मिती झाली ते शोधायचा प्रयत्न झाला. पण म्हणजे काय करतात, जे अखंड आहे त्याचं विघटन चालू आहे. बुद्धी ह्या पद्धतीनं विघटन करते, त्याला डिसेक्शन असं म्हटलं जातं. आणि श्रद्धा काय करते तर श्रद्धा एकत्र जोडत जाते गोष्टी. आणि म्हणून कंटाळा संत सेवेचा. संतांनी काय केलं, संतांनी लोकांना एकत्र आणलं. म्हणून आज इतकी वर्ष पंढरपूरला जी वारी जाते, इतक्या दिंड्या तिथे जातात, हे सगळं कोणी आमंत्रण केलेलं नाही आहे, आमंत्रण दिलेलं नाही आहे, काहीच नाही. पण दरवर्षी त्या दिवशी तिथे जाणार, आषाढीला तिथे पोचणार. हे कुठून आलं एकत्र येणं? हे श्रद्धेनं एकत्र येणं आहे. इतकं एकत्र येणं आहे की ते एकमेकांनाच वारकरी माऊली माऊली म्हणतात. तुम्ही कधी गेलात नसाल वारीमध्ये तर जरूर जा. आपला इंटेलेक्च्युअल स्टान्स बाजूला ठेवा जरा, की आम्हाला काय त्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यात जायची इच्छा नाही वगैरे, ते सगळं बाजूला ठेवा. त्यांनी काय उपयोग नाही. तुम्हीच स्वतः आजारी पडणार. स्वतःला क्रिटिकल करून घेतलं की माणूस आजारी पडत जातो. कारण तुमच्या शरीरामध्ये विघटन व्हायला लागतं, कारण तुमची बुद्धी विघटनाचाच विचार करते. बुद्धी कर्मानुसारिणी असं वचन आहे. त्यामुळे बुद्धी कर्मानुसार काम करते. तुमचं कर्म जर विघटनाचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बुद्धीचं काम जे आहे ते विघटनाचंच राहतं. कर्माकडनं बुद्धीकडे येतं आणि मग बुद्धीचा परिणाम वेगळा असतो. आणि म्हणून दासगणू जे म्हणत आहेत की कंटाळा संत सेवेचा. आजही व्हॉट्सॲपवरती किंवा यूट्यूबवरती मी हे जे बोलत आहे ते ह्या बोलण्याच्या पाठीमागचा हेतू श्रद्धा आहे. आणि श्रद्धेपोटी एकत्र येणं आहे. आणि आज एकत्र येण्याची गरज आहे सगळ्यांनाच. धर्म म्हणून नव्हे पण माणूस म्हणून पण एकत्र यावं लागेलच ना. आणि साऱ्या विश्वाला त्याची गरज आहे. मग ते कोण आणणार? जर धर्मच अशा पद्धतीनं विघटन करायला लागले तर कोणी सांभाळायचं आहे सगळं? कोणी एकत्र आणायचं? अशा वेळेला एकत्र आणण्याचं काम जे आहे ते संतांच्या साहित्यातून संतांमुळे साध्य होतं. आणि म्हणून कंटाळा संत सेवेचा पहिला मुद्दा. आता ज्या ज्या प्रांता येत साचा,
ज्या ज्या विभागामध्ये संतांविषयी कळवळा नाही, संतांविषयी भक्ती नाही, कंटाळा आहे, त्या त्या ठिकाणी काय घडतं तर संत श्रद्धेमुळे जोडली जाणारी मंडळी विघटन होत जातं, त्यांचं विकेंद्रीकरण होत जातं. आणि विकेंद्रीकरण झालं की काय घडतं, पुढे काय म्हणतात, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. दुष्काळ का, तर कृषीप्रधान देश आहे आपला, आणि कृषीप्रधान देशामध्ये शेती जी केली जाते ती एकट्या दुकट्यानं केली जात नाही. शेती केली जाते ती समुदायानं केली जाते. नुसता एकच माणूस शेती करतोय असं होत नाही. तिथे असंख्य टप्पे आहेत जिथे माणसांची गरज आहे. साधी भाताची लावणी करायची असली तर तुम्हाला माणसं पाहिजेत ना. तो भात आलेला आहे बरोबर आहे, पण तो काढून पुन्हा शिस्तबद्ध भात लावण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेसाठी तुम्हाला माणसं हवीत. एकटा माणूस ते करू शकत नाही. तुम्हाला तिथे नांगरासाठी आज यंत्र आलेलं आहे, पण नांगरासाठी बैल पण आहेतच ना. ते सगळं एकत्र यायला हवं असेल तर ते कधी येणार, तर ते श्रद्धेपोटी येणार. श्रद्धा कुठून येणार, ती भक्तीसाठी जन्माला येणार. भक्ती कुठून येणार, तुम्ही कोणाला तरी देवत्व दिल्यानंतर येणार. पण देवत्व तुम्हाला मिळत नाही, कारण देव दिसतच नाही. देव ही संकल्पना जी आहे ती आम्हाला प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल तर आम्हाला ती संतांच्या माध्यमातून घ्यावी लागते. आणि म्हणून संतोदिक असं ते म्हणतात की संतांनी जे मार्गदर्शन केलं आहे तसं जायला हवं. मग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरीमध्ये मार्गदर्शनच केलेलं आहे. आपण जे अभंग घेऊन बोलवतो त्यात मार्गदर्शनच आहे. आणि मग हे जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गावरनं चालणं हे आपलं काम आहे. तिथे तर तुम्ही कंटाळा केलात की तुम्ही वृक्ष होत जाणार, रस राहणार नाही, तुमच्यातला रस निघून जाईल. तुम्ही नुसते साक्षर राहाल, पण साक्षर जो आहे तो विपरीत स्थितीमध्ये राक्षसासारखा वागतो उलटा येताना. आणि जो सरस आहे तो मात्र दोन्हीकडनं उलटा सुलटा वाचला तरी सरसच राहतो. आम्हाला सरस व्हायचं आहे. आणि सरस व्हायचं असेल तर श्रद्धा महत्त्वाची आहे. आणि म्हणून हा जो प्रादुर्भाव म्हटलेला आहे, प्रादुर्भाव म्हणजे काय, प्र हे जे अक्षर आहे ते पुढे नेणारं अक्षर आहे. त्यामुळे प्रगती, प्रवेश हे सगळे शब्द, प्र म्हणजे काय, प्रवचन, पुढे घेऊन जाणारं. आणि म्हणून ही संपूर्ण ओवी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या युगामध्ये. तुम्हाला मनःशांती हवी असेल तर संत साहित्याचा अभ्यास करा. संत साहित्याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्यात विज्ञानही आढळतं. तुम्ही प्रेमानं श्रद्धेनं त्याच्यावरती विचार करावा लागेल. आणि म्हणून दासगणू असं म्हणतात की कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असं. तर दुष्काळ म्हणजे फक्त जमिनीचा का, तर नाही. दुष्काळ कशाचा, माणुसकीचा दुष्काळ असू शकतो. एकमेकांना मदत न करण्याच्या प्रक्रियेमध्ये दुष्काळ असू शकतो. बुद्धीचा सहृदयी विचार करण्याचा मार्ग जो आहे तोही दुष्काळाचा असू शकतो. दुष्काळ म्हणजे वृक्षता. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर वृक्षता म्हणजे काय, तिथे काहीच नाही. तर वृक्ष होऊन तर चालणार नाही ना. माणूस वृक्ष झाला की तो कठीण होऊन जातो. आणि तो कठीण झाला की त्यातली मृदुता गेली की त्याचा जो मज्जारज्जू आहे पाठीचा, त्याच्यामध्ये जी रुजुता आहे, दोन मणक्यांच्यामध्ये जे लिक्विड असतं ना, ते लिक्विड वाळणार का, तुमचा अहंकार. ज्ञान आणि अहंकार या दोन उष्ण गोष्टी आहेत. अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या कंठी झोंबत असे, तर सज्ञानाच्या कंठामध्ये तो अहंकार येतो, कारण तो वृक्ष होत जातो. आज समाजामध्ये या वृक्ष लोकांची संख्या खूप वाढली आहे. आणि मग विघटनाचे जे जे मार्ग आहेत ते अवलंबले जातात. आता नुकतंच मी ऐकलं काहीतरी कॉक्रोच जनता पार्टी म्हणून काहीतरी सुरू केलं आहे. मला असं वाटतं की ही जी झुरळं आहेत यांना ना उलटं पाडलं पाहिजे खाली पाठीवर. म्हणजे असं कसं झुरळ असं करत राहतं तसं यांना करायला लागणार आहे. हे श्रद्धा निर्माण करत नाहीत, हे विघटन निर्माण करत आहेत. मग यांना विरोध करण्याचं काम कोण करणार, तर तुम्ही आम्ही. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही माझ्यावर उपकार करता. उपकार का करता तुम्ही, तर तुम्ही हे ऐकत आहात संत साहित्य, तोच महत्त्वाचा उपकार आहे. कारण हे संत साहित्य हे छान चालतं, धर्मासहित चालतं, ते वाघासारखं चालतं. हे यातली झुरळं उलटी पडलेली करायची काय, ती आहेत ती झुरळं परदेशातली आहेत. आणि परदेशातली झुरळं इकडे आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत. राहतात परदेशात मस्त आरामात, रोज संध्याकाळी ड्रिंक्स घेत असते, माहिती नाही आपल्याला. भारतातल्या तरुण मुलांना अशा पद्धतीनं जर केलं तर हाही दुष्काळच आहे ना. भारतातल्या तरुण मुलांच्या मनामधल्या देशभक्तीवरती, श्रद्धेवरती कुठच्या तरी वैचारिक गोंधळाने आघात करणं हा पण दुष्काळाचाच प्रकार आहे. तर ती वृक्षता आपल्याला थांबवायची आहे. म्हणून ह्या येणाऱ्या ज्या 4 ओव्या आहेत त्यातली पहिली आज मी तुमच्यासमोर सादर केली. पुढची जी आहे उद्याची ती अशीच मस्त ओवी आहे. आणि सलग 21व्या अध्यायामध्ये गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणूने हा मुद्दा मांडलेला आहे.
त्यातला आजच्या ओवीचा पहिला मुद्दा, कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येतसाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. हे दुष्काळाचे अनेक मार्ग आहेत, आपल्याला त्यातून वाचवायचं आहे, समाजाला वाचवायचं आहे, समृद्ध करायचं आहे, म्हणून संत सेवा आवश्यक आहे. असो, पुन्हा भेटू उद्याच्या भावामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.